मलिया दिवसे दिवसे हो लागे काळाची ऐसे की वाढती करीती उल्हासी उभविती गुडिया. अगा मरहा बोल न साथी आणि मेलिया तरी रडती परी असते जात न गणिती गैवीसपणे. दुर्धर सापे गिळजत आहे उभा की तो मासिया वेटाळे जिवा तैसे प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. आहा कटकटा ही ओकटे हे मृत्यूलोकीचे उपराटे एक अर्जुना औचते जन्मलासी तरी तू जडजडोनी वैज्ञानिक ये भक्तीच्या वाटेला जिया तू पावसी अव्यंग निजधाम माझे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 33 ओळी क्रमांक 509 ते 515 आपल्या 516 आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेले आहेत. जवळजवळ एक 6-7 ओळी आहेत आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वरीचं अंतरंग याच्यातून सांगतात आणि आपण किती बहिरंगामध्ये फसलेलो आहोत आणि आपल्याला या बहिरंगामधून निघायचे कसं त्याची युक्तिवाद सांगतात. आणि ती युक्ती म्हणजे भक्ती करणे. पण भक्ती करणे म्हणजे आपल्याला काय समजतं, आपण कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, पायी तीर्थयात्रेला गेलो, अमुक तमुक सगळे गेले, उपवास वगैरे केले, तरी त्याला संत भक्ती म्हणत नाही. तो सत्वगुणाचा तुमचा प्रवास आहे आणि भक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे. भक्ती कशाला म्हणतात? देव आणि आपण एक आहोत असं समजून जो भक्ती करतो त्यालाही भक्ती म्हणतात. आणि आपण सुरुवात केलेली चला काहीच करत नाही ना तर चला बाबा ते मंदिरात जातो त्यालाही भक्ती म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराज विशेषत्वाने भक्ती कशाला म्हणतात? हो का तरंगो लहान परी तो सिंधू सिनोहे भिन्नू तैसा ईश्वरू आणि मी आणू नोहेची गा. देव आणि मी वेगळा नाही असं जो समजतो त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे निवा समरसे भक्ती जे उल्हासे. ऐसे निवा समरसे बुद्धी जे उल्हासे तै भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू. आम्ही भक्ती कशाला म्हणतोय? देव आणि भक्त एक आहे असं समजून जो जीवनात वाटचाल करतो त्याला आम्ही भक्ती म्हणतो. आपल्या व्यवहारातले उदाहरण बघा. आमचं कुटुंब आता विभक्त झालं म्हणजे काय झालं? वेगळं झालं. मग विभक्त झालं तर पहिलं कसं होतं आपलं कुटुंब? भक्त. मी काढलं तर काय खाली शिल्लक राहिलंय? आमचं कुटुंब भक्त होतं म्हणजे एक होतं. आता आम्ही वेगळे झालो. आता आपण भक्ती करतोय तर आपलं कुटुंब म्हणजे आपण देवापासून विभक्तच आहे ना सध्या का भक्त आहेत आपण विभक्त झालेलो आहोत देवापासून. आणि त्यांना सांगायचे आपल्याला भक्त व्हायचे. भक्त व्हायचे का आपण वेगळे आहोत पहिल्यापासून? आता सुद्धा आपण भक्त आहोत परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही. आता ह्या हॉल मधली जी पोकळी आहे ती पोकळी आणि हॉलच्या बाहेरची पोकळी ती ह्या पोकळीपासून बाहेरची पोकळी विभक्त आहे का भक्त आहे? बाहेरची पोकळी आणि आत्ताची पोकळी ही त्या हॉलच्या आतली पोकळी हॉलच्या बाहेरची पोकळी लेफ्ट राईट सगळ्या बाजूनेची ही पोकळी त्या पोकळीला विभक्त आहे का भक्त आहे मॅडम? भक्त आहे. ती वेगळी नाही आवाज थोडासा कमी काय बरोबर. मग ती विभक्त आता आपण विभक्त केली तिला आपण केली आपल्या डोक्याने वेगळी केलेली. आपण समजतोय वेगळी पण ती वेगळी नाही. तसे आपण जन्माला यायच्या अगोदर सुद्धा कसे होतो? देवाशी एक रूप होतो. आता सुद्धा आपण देवाशी एक रूप आहोत आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा आपण देवाशी एक रूपच असणारे ही आपली मानसिकता झाली पाहिजे. आपल्या बुद्धीचा तो निश्चय झाला पाहिजे. त्याच्यासाठी लष्करीला प्रवचन आहे, गावामध्ये सप्ताह आहे, त्याच्याकरता पायी तीर्थयात्रा आहे, त्याच्यासाठी आपले उपवास आहेत. पण ते बाजूला ठेवून आपलं बाकीचं फक्त दिखाऊपणाला जास्त जोर आलेला आहे. काय हरकत नाही अज्ञानामध्ये झालं तर चालेल पण गावातले थोडे तरी ज्ञानी पाहिजे की नाही? ज्यांना आपण म्हणतो कार्यकर्ते आहे, ज्यांना म्हणतो आपण भक्त आहे, त्यांना ही समजलं पाहिजे. परंतु ते उलट आहे. आता हे जसं आकाश त्या आकाशाशी एक आहे तसे आता सुद्धा आपण देवाशी एक आहोत. देव आणि आपण काळी मात्र सुद्धा फरक नाही, वेगळे नाही. हे जे समजतो त्याला भक्ती म्हणतात. दुसरं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज सांगतात 15.5 मिसळावी तै 15.5च व्हावी तै झाली संभवे भक्ती माझी.
15.5 क्वालिटीचं सोनं आणि 15.5 क्वालिटीचं सोनं मिक्स केलं तर किती 31 क्वालिटीचं होईल का? 15.5च राहणार. तसं मीही 15.5 आहे आणि फक्त देव सुद्धा मीही परमात्माच आहे आणि तोही परमात्मा आहे, पण सध्या मी शरीराने त्याच्यापासून वेगळा दिसतो. मी परमात्मा आहे. कशावरून म्हणता? अहो आम्ही जेव्हा जन्माला आलो, मग आमचा नामकरण विधी करायचा ठरवला, मग पाळण्यात घालायचं ठरवलं. पाळण्यात घालायच्या अगोदर आम्हाला काही नाव नव्हतं. आमची आत्या आली, बाळाच्या वारशाला कोण कोण आलं? आत्या, मावशी, काकी, मामी हे सगळे आले आणि एकमेकाला पाळण्यातून इकडून तिकडं देताना, तिकडून इकडं देताना काय म्हणायचे? राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, नारायण घ्या. हे जे म्हणणं आहे ते मी तुम्हाला विचारते, खरं आहे का नुसतं थोता करायचं म्हणून करायचं? हे जे चाललंय आपलं खरं आहे का? आपण देताना असं समजतोय का हा राम दिलाय, हा कृष्ण दिलाय, हा दत्त दिलाय, गोपाल दिलाय? का नुसतंच करायचं म्हणून आगे से आया पिछे जाता है, पुढे ढकलणं चाललंय पुढं. हो, आपले गुरुवर्य म्हणतात आमचं असं डोकं आहे पायी तीर्थयात्रा घडो आणि डोकं खुशाल गाण पडो. भक्ती आपली अशी चालली. बर त्याच्यातूनच त्या मुलाला झालं, मुलाला म्हणा राम घ्या, कृष्ण घ्या, पण मुलगी झाल्यावर तुम्ही असं म्हणणार ना सीता घ्या, द्रौपदी घ्या, अहिल्या घ्या असं म्हणणार ना? मुलगी झाल्यावर पाळण्यात ठेवताना का तेव्हा पण म्हणणार राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या? काय म्हणणार तेव्हा तेच म्हणणार. कारण लिंगभेद आत्म्याला नाहीये. ना तुम्ही स्त्री आहेत आणि ना तुम्ही पुरुष आहेत. हे अंतिम सत्य कळण्यासाठी एक वेळ देव गोल्डन चान्स देतो मानव योनीचा आणि त्याला बुद्धी देतो, पण तो बुद्धी दुसरीकडेच खर्च करतो. याला टोपी घाल, त्याला टोपी घाल, हे सगळं गबाळ जमा करण्यात आपलं आयुष्य गेलं. पण आपण ते खरं आहे ते जोडलं नाही. आता अभंग म्हणताना आपण म्हणतो ना, अनिक नका पडू गबाळाच्या बरी, आणि सगळं गोळा काय गेले आपण? गबाळ. कशाला? शेवटीचा मोठा शेक घेण्यासाठी. त्याच्यापेक्षा त्याचा काय आपल्याला उपयोग होणार नाही. लईच कमवलं तर सुना मजा मारतील, आणि जर पोरगा नसेल तर जावई उड्या मारील. त्यांना काय माहिती आपल्या बापाने किती मेहनत केली, त्या सुनाला काय आयत्यावर कोयता मारायचा आहे, नाही तर जावई. मग कमवायचं तर हे कमवायचं आहे आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी काय कमवलं? आता मी येताना गाडीत पाहिलं 2-3 मोठे महाराज म्हणले मेलेल्या व्यक्तींचे घरात फोटो नाही ठेवायचे. युट्यूबला बघा तुम्ही, नुसतं सर्च करा. ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षापूर्वी जन्म झाला, 725 वर्षापूर्वी देह ठेवला, त्यांनी समाधी घेतली. त्यांचे फोटो तर आपण पैसे देऊन आणतो, आणि आपले जर फोटो आपल्या वडिलांचा करायचा 4 भाऊ आहेत तर त्याच्या सुद्धा चित्रपान आहे. 800 रुपयाचा फोटो असेल तर हा म्हणतो 1000 रुपयाचा आहे. त्या चौघांकडून घेतो आणि याचे पैसे घालीतच नाही. मग एवढं चित्रपाना चाललेलं आहे, ज्यांच्यासाठी आपण ही मिळालेली हड्डी मिळाली बापाची आणि चांबडी मिळालेली आईची आपली, त्यांचा कस आपल्याला मिळालेले, त्यांच्यातून उतरायला पाहिजे, त्यांना सोडवायचे. आपण जेव्हा शाळेत जात नव्हतो तेव्हा बालवाडीत आई आपल्याला बसवायची, आपल्या बरोबर बसायची. तसं आपण आपल्या आई वडिलांना सांगा ना, ज्ञान हे मिळून लय हुशार झालेत ना, लहान पोरं इतकी हुशार आहे, या मोबाईल मध्ये त्यांना कोणाला काही शिकवलं नाही तर सगळं करते, आणि आपल्याला फक्त फोटो काढायचा, फोन उचलायचा आणि काहीतरी युट्यूबला प्रोग्राम बघायचा. याच्यामध्ये किती फंक्शन आहे, काहीच ज्ञान नाही आपल्याला. त्याप्रमाणे नाम आहे, नामामध्ये अनंत विश्व भरलेले. ते नाम किती आहे ईश्वराचं मोठं. ज्ञानदेव कुसे म्हणजे विचारी, निवृत्तीशी चाड म्हणजे कौतुक. सारखं नामस्मरण, जो बी बाबा येतो तो म्हणतो नामस्मरण करा, नामस्मरण करा. बाबा कोणतं नामस्मरण करू? विष्णू सहस्रनामे लाख मंत्र आहेत. लाख मंत्र मधला कोणता मंत्र जपायचा काहीच आम्हाला माहिती नाही. आमची वाऱ्यावर राहते. एखाद्या बाबाने आलं हे सांगितलं, म्हणा ओम नमः शिवाय, म्हणा रामकृष्ण, नाही म्हणायचं का? म्हणायचं, पण पायरीने वर्ग बदलला पाहिजे ना आपला. बालवाडीतला गेला पाहिजे हाय मराठी शाळेतला गेला पाहिजे हायस्कूलचा गेला पाहिजे डिग्रीला, कॉलेजला, काय त्याच याच्यात वर्गात राहायचा का? कोणता नाममंत्र जपायचा? नाममंत्र माहिती का? गावागावांमध्ये सायन्स सक्ती चालू आहे भरपूर. एका गावात 2-2 सक्ती चालू आहे, 4-4 सक्ती चालू आहे. पण नाम कोणतं जपायचं, कशाला नाम म्हणतात याचा कोणाला काही खबर बात नाही. आणि कोणता माणूस नाही सांगू शकत, कोणता महाराज नाही आपल्याला सांगू शकत हे नाम ज्ञानेश्वरी सांगणार आपल्याला. याला नाम म्हणतात.
हा बाबा म्हटला, तो बाबा म्हटला म्हणून त्याला नाम म्हणता नाही. हो, आता माझं इथून तिकडे क्षेत्र चालू झालं, माझं इथून तिकडे क्षेत्र चालू झालं, आणि तुमच्या गावचे सरपंच पाटील माझ्या जवळचे म्हणून ते येऊन म्हणतील दुसऱ्याला हे तुझं नाही, इथून याचं चालू झालं, त्याला कोण मान्यता देणार आहे का? तुमचा सातबाऱ्याला मान्यता आहे. तसे ज्ञानेश्वरी भागवते सातबारा आहे. नाम कशाला म्हणतात? 17व्या अध्यायातल्या 23 ते 28 नंबरचे श्लोक, 5 श्लोक खर्च केलेले, तिथं नाम सांगितलेले. त्या नामाचं असं महात्म्य, ज्याला नाम भेटलं त्याच्याकडून चुकून एखादी गोष्ट वाईट घडली तरी ती त्याच्या नावावर जमा होत नाही, आणि त्यांनी पुण्य केलं तरी त्याच्या नावावर जमा होत नाही. त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येईल पाप आणि पुण्य. आपल्या गाडी खाली मांजर गेलं तर तिकडे वाशीला जावं लागतं, काशीला जावं लागतं आपल्याला. आणि इथं अर्जुनाने मुर्दे पाडले, नवथा पाडायला तयार, तरी देव म्हणला पाड मुर्दे, मी आहे ना, पाड. जशी शाळेतली पोरं एकमेकाला भांडण लावून देतात, दुसऱ्या पोराला मुद्दाम त्याच्या अंगावर ढकलतो, आणि तू म्हणत काय माझ्या अंगावर, त्याला मारायला तो मी नाही आणू, मला येणे ढकलं, पण तू का माझ्या अंगावर, आणि ज्याने मारामारी. ती पोरं जशी मजा घेतात त्या ढकलणारा लहान पोरांची भांडणं लावून, तसं देवाला मजा घ्यायची का महाभारत लावून? आपल्या गावात वाटप करायला जर गावातली जाणते बोलवली आणि एखाद्या भावाने कमीपणा घेतलं, जाऊ ते दादाला देवाला 1 एकर जास्त, मला 1 एकर कमी आलं तर चालेल, आणि वाटप करायला म्हणलं असं कसं काय नाही, फार भांडण मुर्दे पडले चालू, पण सारखंच झालं पाहिजे, याच्यासाठी बोलावलंय का मध्यस्थी, मिटवायला बोलवले ना. इथं तर तो म्हणतो, अर्जुन म्हणतो मी काय लढाई करणार नाही, 4 घरं भिक्षा मागून खातो, मला यांचं रक्ताने माखलेलं राज्य नको. तरी देव का म्हणतात उचल धनुष्य मार. तू म्हणतो मला पाप लागेल, मी बसलोय ना इथं तुला सोडवायला. जसे राजकारणी आमदार खासदार वगैरे मोठमोठी माणसं आहेत, त्यांची तालुक्यात वटे, मग त्यांच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी काही नाटकं केली तर साहेब म्हणतात मी बसलोय ना इथं तुला सोडवतो. मग तालुक्यातला आमदार सोडू शकतोय आपल्या कार्यकर्त्याला, देव आपल्याला सोडेल का नाही याच्यावर 84 लक्ष वेळच्या चक्कर मधून ते ब्रीज संतांनी उचललेले आहे. संत देव बनून आलेले, देवच संत बनून आलेत आपल्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज कोण होते? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. मग त्याच्यातून सुटायचं. मग आपण कधी अग्निरूप होणार? आपण होणार ना अग्निरूप. आपण सगळे अग्निरूप होणार. खाणारा होणार, पिणारा होणार, जुगारी होणार, सगळे अग्निरूप. कधी? सरनाव पडल्यावर इकडून दंडानं पेटवलं का मग म्हणायचं तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तसं अग्निरूप नाही, जिवंतपणे. त्याला जीवनमुक्त स्थिती म्हणतात, विधेयी स्थिती म्हणतात. तो जिवंत असताना, देहात असतानाच मोक्ष पावलेला आहे. जाणीव नेहमी, त्याला कशाची जाणीव नाही, मी कुठे काय काय खातो, कोणाबरोबर बसतो उठतो, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारण पाहे मोक्ष सदा सततचा मोक्ष आमचा वारकरी संप्रदाय आपल्याला देऊ इच्छितो. पण आपल्या झोळ्या कशा आहेत? फाटक्या. आपल्याला नकोय. आपण कसं कीर्तन प्रवचन ऐकलं कसं आहे माहिती का? बाबाचं कीर्तन झालं का आपण झटकलं फिटकलं सटकलं का निघालं लगेच. आपल्याला काय घेणं ते नाही. त्याला जसं काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे बाबाला, त्यांनी येऊन कार्यक्रम करायचा आणि जाय. त्यांनी तसं ठरले. हे बाबा किंवा सरकारी नोकर ते कसे करतात? सरकारी नोकरला फक्त दिवस भरवायचा आहे. सकाळी जायचं, कार्ड पंचिंग करायचं, संध्याकाळी पळायचं. त्याला काही धंद्याची गरज, पण तो धंद्यावाला आहे ना त्याला लई जिरजिर आहे. तशी संतांना जिरजिर आहे. हे सगळे आपल्याकडे पाहिलं, संत आपल्याकडून बघून रडतात. हे मनुष्य येऊन आले, किती प्रवास करून आलेले, पण आता यांचं काय होणार आहे हे पाहिलं आणि रडायला लागले. हे बुडते हे जन न देखवे डोळा, येतो गडबडा म्हणून. आईला जसं आपल्याला पाहिलं रडतं. आपण मुंबईला निघालो आणि परत महिन्याने 6 महिन्याने येणार असं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं. आता पण येतं आईच्या. पहिले सगळ्यांचे यायचं, निघाल्यानंतर स्टँडला सोडायची, तांबी पाणी भरून द्यायची, तुळशीचा पाला याला काय होतो. तसं संत आहेत. आपण बुडतोय. आपल्याला कल्पना आहे का आपण बुडतोय? बिलकुल नाही. आपल्याला जाणवच नाही. आपलं ते गाढवाचं आहे ना, तो कुंभार, त्या गाढवाला बांधलीत नाही बरं का. तो नुसतं बांधल्यासारखं करतो आणि सकाळी सोडल्यासारखं करतो. त्याला काहीच नाही मी बांधलेलो आहे का सुटलेलं काही नाही, तो दुसऱ्याच्या याच्यावर आहे. तसं आपल्याला जाणीव नाही. आपण बंद स्थितीत आहोत. आपण बुडतोय. कोणत्या समुद्रात बुडतोय? या ज्ञानदेव म्हणे तरल तरुण, म्हणजे काय इंद्रायणी नदीमध्ये बुडत होते काय ते? आता आपण बुडतोय. कशात बुडतोय?
भव सागरामध्ये, भव म्हणजे काय, जन्म मृत्यूच्या सागरामध्ये बुडतोय आपण. आता इथून गेल्यानंतर आपलं काय होणार आहे, इथून गेल्यावर काय होणार आहे आपलं, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही, वादग्रस्त विधान असेल, ज्याला गुरु भेटलेले नाही, माळ घातली पण गुरु नाही भेटली, गुरु घेतले केले त्यांनी, कसे गुरु केले, आमचे गुरु, आमच्या गुरुचा त्र्यंबकेश्वरला मोठे, पंढरपूरला मोठे, आळंदीला मोठे, आमच्या बाबाचे ते मोठे मोठे, बाबाची गाडी गेली मोठी, बाबा हातात ब्रेसलेट घालून येतात, जाकीट बिकीट आहे बाबा, असा नसतो बाबा करायचा, असा बाबा असू शकतो, जनक राजा असे होते, पण त्यांना त्याची काहीच खबर नव्हती. आपला बाबा भंगार असला, त्याची कपडे तो बा आणि ते योनीतला जरी असला तर त्याच्याकडे जाऊन ज्ञान घ्यायचं, त्याच्याकडून कोणतं ज्ञान घ्यायचं, हे पुस्तकातनं नाही घ्यायचं, आपल्या हृदयात असणारा आत्मा बाबा मी त्याला कसं प्राप्त केलं. नवी पोरींना दूध तूप आहे ती काढायची प्रक्रिया म्हाताऱ्या बाईला, सुगरणीला, आजीला, मावशीला विचारावं लागेल ना, माय ना त्याच्यातून, पण तिला असं चालून भेटलं नाही का तसं, मग जिला त्या दुधातून तूप काढण्याची प्रक्रिया माहिती, तिला सुगरण, तिला गृहिणी म्हणतात. तसंच आपल्या शरीरातला आत्म्याची भेट करून देतो त्याला संत म्हणतात, त्याला देव म्हणतात. हो, ते गुरु करायचे का आपल्याला, त्यांना म्हणायचं बाबा आमचं कसं उद्धार होईल सांगा ना तुम्ही, तुमचं काम झालं आमचं काय, का तुमचं काम झालं तुमचं काम झालं याच्यासाठी तुम्ही आम्हाला सांगायला आलेत का. हो, तुकाराम महाराज आपल्याकडे बघून म्हणतात, अरे आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. अरे चंदनाचे संगे बोरी बी घडल्या, चंदनाची झाड गोरी बाबरीची झाड एकत्र असले ना घर्षण झालं का, ते चंदन रूप होते. आपण बाबाच्या बरोबर आयुष्यभर बाबाच्या पिशव्या वाद फिरत गेलेलो आहे. बाबा बी दरवर्षी सप्त्याला आमच्या काय आम्ही नारळ दिलाय त्यांचा, तोपर्यंत तुम्ही जीवन देतो तोपर्यंत या बाबा. बाबा सप्त्याला आले आमच्याच घरी येतात, जेवायला येतात, जेवायला बाबा आपल्याला आत्मज्ञानाची लई लूट करायला नाही. ज्ञानेश्वर महाराज एक संन्यासाचं कार्ट प्रतिज्ञा करताय, तरी अवधान एक वार दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. आळंदी स्नान केलं तर लोक त्यांना मारतात, भाकरी मिळाल्या तर त्याच्यात माती मिक्स करतात. तो मनुष्य प्रतिज्ञा करतो मी तुम्हाला सोडवील, आणि आपण जर विचारलं बाबा देव भेटेल कधी, हा देव भेटले एवढं सोपे, आमचं आयुष्य गेलं आम्हालाच नाही भेटलं. सगळे आपणच रिता रडे पुढीलांच्या इता, संत त्यांना म्हणतात जो जाणेल भगवंत, तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. खरं काय खोटं काय, प्रपंच खरा आहे का आपला, अजून बाबाचा प्रपंच खरा वाटतोय, प्रपंच खोटा आहे आपला. पण आपल्याला पुढं ग्रंथ वाचायला टाइम, आपल्याला मोबाईल झोपताना बी पाहायचा आहे, सकाळी उठल्या बी मोबाईलच पाहायचा आहे, आपल्याला वेळ नाही आपल्याला. आपण म्हणतो गावच्या लोकांना तर जास्त वेळ आहे, पाणी 12 दिलं सोडून का जायचं गावात टापा मारायला, रिकामा अर्ध गडी राहू नको माऊली म्हणतात, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध गडी राहू नको. चालत बस ना सारखं शोध कधी शोधत नाही ते आयुष्य मुंबईला केलं आणि मग रिटायर झालं गावाला, आणि भावाने इकडे काय सातबाऱ्यात काळे बेरे केले, मग हे इथं सापडतच नाही. मग जायचं जुन्नरला त्या खाखान्यामध्ये, अशा फायली त्याच्या आजची त्या फायली शोधायला जायचं. इथं सगळं डोक्याची बुद्धी कमी झाल्यानंतर ते इथं शोध. सर्व सुख आपल्यासाठी निवडून ठेवलेले साधू संतांनी. ज्यावेळेला आपल्या हिंदुस्थान पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा जाताना पेटून गेले होते तक्षशिला आणि दुसरी कोणती साईडला आहे ते नालंदा आणि तक्षशिला, त्या लायब्रऱ्या पेटून दिल्या ना, 6 महिने जळत होत्या त्या. अशी आपली भारतीय संस्कृती हिस्ट्री आहे, तेवढं वाङ्मय आपले. ब्रिटिश काळामध्ये स्वामी विवेकानंद जाऊन सांगून आले त्यांच्या देशातल्या लोकांना आमचा भारत देश कसा आहे. इथं आपल्याला ते चुसायला आलेले होते, तसे महाराज लोक काही चुसायला आलेत का आपल्याला. ब्रिटिश जसे रक्त काढत होते आपल्या त्यांच्या सैनिकांना भरत होते, त्या देशात जाऊन काय स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, आत्म्याची ओळख करून दिली, आपल्याला आपली ओळख करून घ्यायची. 50 वेळा आरशाकडे का जातो आपण, रस्त्याने चाललो तरी बंद काचेच्या गाडीत सुद्धा डोक होते, काय पाहतो टोपी नीट आहे का. तो आपला स्थायी स्वभाव आहे. तसं प्रत्येक बाबा भेटल्या विचारायचं, बाबा मी कोण आहे, मी कसं आहे, माझं स्वरूप काय आहे, माझं स्वरूप कसं आहे. मी शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, पाणी मला भिजू शकत नाही, वारा मला वाहून येऊ शकत नाही. असं आत्म्याचं, कृष्णाचं, रामाचं ना आपलं सुद्धा तेच स्वरूप आहे. पण आपण ह्या स्वरूपाला बोललेले, याचं काय होणार माहिती का, चिमूटभर राग, चिमूटभर राग.
या देहाची आयशी दशा, हे काळनळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख भाकडे तव हे सरे. या शरीराची कंडिशन काय, लोण्याचा वळा अग्नी टाकल्या क्षणात किंवा माशी पंख असं करते ना फडफड, तेवढ्या टायमात आपलं जाणार आहे. हे झाले या शरीराचं, या देहाची आयशी दशा. पण याच्या आतमध्ये असणारा आत्मा, या देहाची आयशी दशा, पण येथ आत्मा नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे आपल्या हृदयातला आत्मा नित्य आहे, सिद्ध आहे. आणि तो काल परवा 1970 आणि 60 जन्म झालेला नाही, अनादिपासून आपण आहोत. ही आपल्याला ओळख करून घ्यायची. सप्ताह करताना त्याला काला म्हणतात. काला म्हणजे देवाची ना आपली काय झाली पाहिजे, मिक्स. दही भाताचा काला, दूध भाताचा काला, तसा देवाचा ना आपला काला झाला पाहिजे. नुसती बुंदी खाल्ली झाला काला असं नाही. ती आपल्याला करून घ्यायचं. आपण अखंड आहोत, आपण पण नेहमीचेच आहोत. त्याचं नाव आहे. जसं आपण शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, अग्नी नाही, शरीर जळलं, पण आपण जळणार नाही. तो शाश्वत आहे आत्मा. म्हणून लग्नाच्या अगोदर चिरंजीव, प्रत्येकाच्या नावाच्या पुढं काय चिरंजीव. आणि चिरंजीवला दिली बुलेट घेऊन, आणि आळे फाटा नाशिक रोडला दिला ॲक्सिडेंट, आणि कळवण्यात अत्यंत दुःख होते, आमचे चिरंजीव गेले दशकरीला. या चिरंजीव मरतो का कधी? चिरंजीव जे लिहितो रोजचे शब्द, त्याचं आपल्याला गणित कळाने, तर हे कळायला निष्काम बुद्धी पाहिजे. एखादा जवळ हत्यास पाहिजे आपल्याला, त्याला विचारलं पाहिजे बाबाला, आणि बाबाला झटलं पाहिजे. ते सगळं दूध काढून नेलं गाईचं, आणि सोड रे सोड वासरू. आता काय पाहिजे तो त्याला, पण ते वासरू असं त्या गाईला झटत, असं झटत केलं तर परत ती कास अशी डबडबून भरते. तसं बाबाला झटलं पाहिजे. ते शेळीचं बकर कसं असे मागून शेळी उचलली, त्यात एवढे झटके बाबाला दिले पाहिजे. बाबाला टाइम पुढे कार्यक्रम झाला, बाबा पळाले. आणि आपल्याला तसंच आहे, आपल्याला पळायचंय. आपल्याला काही सोडवायचं नाही, आपल्याला हे करायचंय. हे कशासाठी करायचंय? आम्हाला आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. चंदनाचे संगे बोरी बिघडल्या, ज्या ज्या बिघडल्या त्या त्या चंदन रूप झाला. समुद्र नदीच्या संगती, समुद्राची संगती, नदी बिघडली. आणि जी जी नदी का पळते? आपल्या गावाच्या बाजूची नदी का पळते? सारखी पळते, सारखी पळते. कुठं जायचे तिला? समुद्राला भेटायला जायचे. आणि आपलं पळणं पुढं चाललंय. आपलं पळणं स्मशानात. पुनरपी जन्म त्या झड पाण्याला अक्कले, जिथून आलं तिथं जात. नदी पळते समुद्राला भेटायला, कारण तिचं गंतव्य स्थान आहे, उगम स्थान कोणतं आहे? समुद्र. आपलं पुढचं आलासी कोठोनिया, जाशी कवलेरी ठाया. काय नाही, आमची वाऱ्यावर वारते, आम्हाला काहीच माहिती नाही. आजो कुठून जाणार. आलासी कोठोनिया जासी कवलेरी ठाया, हे घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. आज तुम्ही बजनाला बसता, असं वाटतं का नाही हा बंगला आपला नाही, घरदार तुझे नाही अवघी. आपला बंगला आहे. पोराचं ना आपलं भांडण झालं, पोराला म्हणणार बाया नाही पहिला, आपला बंगला आहे. आणि भजन करतोय, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. अरे सावध होई बापा. संत आपल्याला म्हणते आमच्या बापा हो सुधरा. कार्ट शाळेत जाताना अभ्यास नाही करत, तेव्हा बापाला म्हणावं लागतं माझ्या बापा शिक तू. त्यांनी दांडकी काढली पाहिजे होती, आपल्याला काढलीच दांडकी, पण आपल्याला कुठं, आपल्याला सुधच नाही. आता दारुड्या बरा रात्री पिली तर सकाळची उतरते, त्याची आपली उतरतच नाही. कोणती नशा चढलेली आहे ज्ञानेश्वर महाराज. कशाच्या? भोगाच्या जोरावर का घराच्या जोरावर तुम्ही एवढे उराला वाळू लावून चालता? मेल्यावर तुमची काय गती होणार आहे? काय गती होणार आहे सांगतो म्हणले तुकाराम महाराज. 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतात, खंदी ते न करा होणे गाढ जवळ कुत्रा. कशाच्या जोरावर तुम्ही आम्हाला सांगता? अरे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, चाललेली तुमची कर्म, तुमची पाठचाल करते. आम्हाला नाही पटत, नाही पटत. बर मग आपले सांगतो. आपल्या नेहमीच मनुष्य आपल्या घरातला गेला, त्याला नदीवर जाऊन जाळपोळ केली का दुसऱ्या दिवशी त्याच्या झोपण्याच्या जागेवर त्या रात्री पीठ झाकून ठेवायचं. कशाला? आमच्या वडिलांचा आजोबांचा काय प्रताप आहे बघू, कुठं गेले? कुत्र्याची पावलं, चिमणीची पावलं, साप झाला. लाज वाटाय पाहिजे ना मागच्या तरी. आपला बाप पुढे गेला तर आपण त्याच मार्गाला जायचं का? हो, त्याच मार्गाला चाललो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हो, आजा मेला, पंजा मेला, पाप म्हसना गेला. देखत देखत तो नाकून पण लिंक सोडणार नाही. नातू पण तोही तैसा झाला. रे उठा उठा, जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचवले तुझा
तो आत्म्या भेटीशिवाय आपली दुसरी गतीच नाही. आपल्याला थांबवायचं हे 12व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांचा येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर झार चिरापडी. या शरीराने पुन्हा या शरीराच्या मागून जे जन्म येणार आहे त्या जन्म मरणावर दगड टाकायचा आहे. हा चान्स दिलाय देवाने. आता करा करी आता बापा. स्वहिताचा स्वार्थ, खरा स्वार्थ कसा आहे? संतांच्या संगतीत राहणं. संत कोणाला म्हणतात? संत म्हणजे बहिरंगी नसतात. भक्ती त्याला नाही म्हणत, संतत्व त्याला नाही म्हणत. होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं गडबडी उघडून. आता भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले. आता मात्र कानाला खडा लावतो. आता काय असं करणार? देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू? आणि असं हिंमत बाद यादीत करून खाईल असले सोंगाडे त्यांना भक्ती नाही म्हणत. अरे सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. तू का म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. आपल्याला जसं पैसा 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 त्यांना पैसा पाहिजे. संत द्यायला आलेले त्यांना तुम्ही काही देऊ शकत नाही. तुम्ही काय देऊ शकता त्यांना? हे नास्क नास्क. आम्ही ओझरला जायचो गणपतीला संकष्टीला. मग म्हणायचे नारळ फोडला. नारळ फोडला तो का जर नाश्ता निघाला तर काय म्हणतात त्याला? पावडा देवाला. तो सगळा देवाला देऊन यायचा प्रेझेंट. आणि चांगला निघाला तर बारकी बारकी 5 तुकडे घ्यायचे नाही सगळं. नाचलेलं देणार काय तुम्ही देवाला? ते पावला. संतांना नास्क देऊ शकत नाही तुम्ही. संतांची सेवा करायची तनू मनू जीवे चरणाशी लागावी. म्हणजे काय करायची? बाबाला कपडे द्यायचे, बाबाला अंगठ्या द्यायच्या, बाबाला गाडी द्यायची, पैसे द्यायचे, पाया पडायचे पैसे. हे नाही लागत साधू संतांना. साधू संतांना लागतो भाव. देव फक्त भावाचा उकेलाय. हो सुलभा काकीकडे जेवायला गेले देव. विदुर काकाकडं जेवायला गेले शिष्टाई करायला. शिष्टाई केली काय होईना तो दुर्योधन काय का नाही. म्हटलं जेवून जा तुमची सोय चांगली केली. मला तुझ्याकडे नाही जेवायचं. कोण माझा ऐकतो का माझं काय? तुझ्याकडे कशाला जेवायला यायचं नाही. मग पुढे जेवायला जाणार? पुढे जाणार जेवायला तुम्ही? मग आमच्या राज्यात आले हस्तिनापुरच तुमची सोय करणार ना. आणि विदुर काका दाशी पुत्र त्यांना लई वाटत होतं बाबाला आपल्या घरी घेऊन जा. पण आपलं घर बसून राजमहालात सोय झाली पाहिजे ना बाबाची. तर म्हणजे मी विदुर काका जाणार. विदुर काकाला आनंद झाला. काय खाल्लं जाऊन तिकडे? तर काकीला एवढा आनंद झाला दरवाजा फलना आणि केळं सोडून स्वतः खायची साल्ट देवाला द्यायची. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला. ते उष्टी बोरं खाल्ली का नाही? काय पाहत होती ती? वाट पाहत होती कधी देव भेटेल मला, कधी भेटेल. संतांचे दास देवाशिवाय काही बोलत नाही. बस बोलायचं तर देवाबद्दल. आता देवाविन काही बोलणे. माझे वडील म्हणतात आता देवाविषयी काही बोलणेच नाही. असं आपलं उरफट आहे 36चा आकडा. कधी देवाची ना आपली भेट व्हायची? मिळालेला चान्स गमावला आपण. अरे आमच्या आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो 9 महिने तिने ओझं वागवलं आणि तिची डिलिव्हरी झाली. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. पण फळाला फळ आलं पाहिजे ना. फळ ते निष्फळ हरी बिन. देव जोडला नाही ना तर जन्माला हेला पाणी वाहता वाहता मेला. लष्करीला गेलो हे असा लिख बाबा आमच्याकडे. तुम्ही बोलता का आमच्या माणसाबद्दल गेलेला? काय बाबांनी बाबाला 25 एकर जमीन बागायती घेतलेली केलेली. पुण्याला 4 कोंटे, मुंबईला 2-4 फ्लॅट आहे, 10-12 गाड्या. पोरं डॉक्टर इंजिनियर शिकवलेले. सगळं पोरी बी चांगलं शिकवल्या. म्हणलं बाबाच्या गळ्यात माळ होती का? माळ नाही म्हणलं. मग बाबा जन्माला हेला पाणी वाहता वाहता मेला. जे करायला पाहिजे ते केलंच नाही. अरे हरिविन जन्म नरकाची पैजाना. नरक म्हणजे कुखडी तर त्याच्यात काळी मात्र फरक नाही. हरिविन जन्म नरकाची पैजाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. आपल्याकडे पाहुणे आले का चटाटा काय खाणार तुम्ही काय खाणार? यमाकडे गेलो तो बी तिकडं आपली लई उठबस करतो. तिकडं मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसा. तिथं काय दया नाही. आणि नरक यातनं म्हणजे ते काय. आता जर डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणलं आजारी आहे काय घेता? डॉक्टरने विचारलं गोळ्या घेता का इंजेक्शन? आपण काय पसंत करणार? गोळ्या. आता म्हशीच्या युनिटला गेलो जर गुरांचे डॉक्टर आले तर ते म्हणतील गोळ्या घेतो का इंजेक्शन? बरं त्यांचं इंजेक्शन काय कापूस मारून नाही अशी पराठे ठोकतात असे. आणि मग मागून ते नर्सर असे इंजेक्शन बसणार आपल्याला.
आता जर नाही सुधारले तर तीच गती आहे, कळव येईल. इथे नाकात थोडे केस झाला, कोणी असं काय फिरवलं तरी लगेच टचकतंय माणूस. बैलाला व्यसन कशी घालतात, बैलाला व्यसन. माझा जोडीदार म्हणला असं नाकावर गोडी गुलाबी हात फिरवतात आणि फचकने दामन घुसवतात इकडून तिकडं. काय वेदना होत असते कळलं ना त्यावेळेला, सगळं कळलं. आता कोणी पाहिलं, खावं प्यावं ल्यावं, मेलं म्हणजे गेलं. कोणी पाहिलं, पाहिलंय. ती नदीच्या कडेला कोली कुत्री रडतात ना, ते म्हणतात लई चुकलं आमचं, लई चुकलं माझं, सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. अरे सुटा आता. नाही आमच्या मागं लई काम आहेत ना, संतांनी सोडलं नाही त्यामुळे संसार चांगला टेचित करा. असोनी संसारी करी. कोणत्या बाबांनी जायना नाही संसार सोडा. ज्या देवाची भक्ती करायची त्याला 2-2, 4-4 बायका आहेत. त्यांनी नाही सांगितलं लग्न करून नका, पोरबाळ सांभाळू नका. आता एवढी धमक बी नाही आपल्यामध्ये. आहेत असे स्वामी विवेकानंद, त्यांच्यामध्ये ते होतं, ते गट्स होते. आपल्यामध्ये काही बी करा तुम्ही, नका पेंजू रांडा पोरे, बांधा महाल माड्या सोपारी, पण भक्ती करा. असोनी संसारी वेवी करी नलगती साया असं सुखे तो राहणार आहे. देवाची उपासना केली तर देवी कधी दुधात पाणी घातल्यावर देवी भेटायला आपल्याला. आपल्या गावात भेटेल का बिगर पाण्याचं दूध? भेटल तर सख्या चुलत भावाकडं त्याच्याकडं नाही. त्याला काय बोलू का आपण, काय पाणी घातलं आपल्याला नाक पुढे बोलायला. त्याची गाय खाटी होती ना आपली गाय दूध देत होती तेव्हा आपण देत ते गेलेले. पण आमची आई म्हणते दुधात पाणी घातलं ना तर नाही घातलं तर गायची कास जळती म्हणते. खरे काय चोरटी सगळी देवाच्या नावा बिल फाडायचं. एक रात्रीचा चोर चालला होता आणि त्याने रात्री चांगलं डबुडे घेऊन चालला होता. जाताना गोठ्यातून गेला, म्हशीच्या शेपटीवर पाय पडला तर ती म्हैस बोलायला लागली, एवढ्याला एवढं ते एवढ्याला केवढं, एवढ्याला एवढं ते एवढ्याला केवढं. तो म्हणले काय एवढ्याला एवढं तुझी भाषा कळली. म्हणले मी आहे ना, मी या शेठच्या घरी कामाला होते मोलकरी. मालकीन पुढं बाहेर गेली का तूप खा, लोणी खा, दूध खा चोरून. आता मला ते फेडाही झाले. सकाळी गरम गरम पाणी घेऊन येतो, असं उलट सडावा चाकी मारतो, काढतो दूध सणासण. आता किती वर्ष दूध द्यायचं काय माहिती. मी एवढं केलं तर मला एवढं, तू ते एवढं डबुलं घेऊन चाललाय, तुझं काय होईल बघ म्हणते. अरे करनी करे फिर क्यों डरे, करनी करके पछताए, बीज लगाए बबुल के. तो आम काय आपल्या बापान ठेवले का येड्या बावळीचे दामू घेऊन टाकले, आम्ही येतील का त्याला. काय करायचंय आपल्याला, आपण सुटायचं ना आपल्या आईवडिलांना सोडायचंय. आपले आईवडील वर जाऊन लटकलेले. आमची आई गावाला आली म्हणली का तू जात नाही त्या वावरात, तो शेजारी इकडं सरळ चाललाय, इकडं सरळ चाललाय. आईला म्हणलं तू देवाचं नामस्मरण कर. तू नाही जाता मी नाही केलं म्हणलं, तुझ्या डोक्यात जर ही घेऊन गेली तर बांधाव येडी बाबळ होऊन ही शिक, त्याला इकडंच सोडून द्यायची नाही. तू मरणी जयाचे आठवे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेच ते गती पाविले म्हणून मातेची स्मरावे सदा तुवा, सतत माझं नामस्मरण कर. कसं सतत नामस्मरण करू शकतो. युक्ती आहे, संत युक्ती देतात आपल्याला. ही युक्ती ज्ञानोबारायांकडे होती, तुकोबारायाकडे नव्हती. म्हणून तुकोबारायांना शरण गेले. तुका म्हणे मेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पाहिली. संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आणि त्यांच्याकडून ती विद्या आपण घ्यायची. त्या विद्येचा कोणताही ते पैसे वगैरे काही घेतले नाही, काहीच नको आहे. ते म्हणतात ती विद्या सोपासा, त्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे, साधूकडे उपवर कन्या आहे, ती त्यांना द्यायची. पण ती समोरच्याकडे याला पोसता येईल का नाही माझी पोरगी त्याची चौकशी करतो ना बा. हा पोसील का माझ्या मुलीला, का दुसऱ्याच्या बांधा उभी करी, याला का रोग बिग नाही ना झालं तर याचे मेडिकल सर्टिफिकेट काढा, याचं पगाराची स्लिप बघा. हे जसं सगळं बघतात तसं संत बी आपलं बघतात. हा ती ब्रह्मविद्या जोपासील का काशी दिल टाकून इकडं पुढं, हे संतांकडून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यासाठी केवळ मनुष्य जन्म आहे. आणि आता मिळालाय पुन्हा मिळणार नाही, पुन्हा 100% मिळणार नाही. मागुता हाच जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, येतो नगडे रे सायसी, का अंध होसी जाणून या. का डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत आपण, त्या गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली होती तशी आपण डोळ्यावर पट्ट्या बांधल्या, झापड्या बांधलेल्या आहेत.
आपली सोडून करायचंय आणि सुटायचंय, त्याच्यासाठी मनुष्य शरीर दिलेलं आहे. परंतु लई ढांगला डोंगात चालले ते म्हणतात, जो बहुये विषय विलासात गुंफे त्याला लोक म्हणतात सुखी. सगळ्या सुविधा ज्याच्याकडे त्याला लोक म्हणतात तो सुखी. तो कसला सुखी? सुख कशाला म्हणतात? तेने विना जीवा सुख नव्हे कधी, आपुला तो एक देव करून घ्यावा. देव ज्याने प्राप्त केला तो सुखी आहे. सर्व सुखाचे आगर बाप ब्रह्माजी. रोज बाबा कीर्तनाला आपल्या गावाला काय म्हणतात? सर्व सुखाचे आगर. आता बाबा डोकं करून बसते, आता काय करावं? आता करावं काय? अरे मग सर्व सुखाचा आगर भेटलेले तुम्हाला. आगर म्हणजे काय? नारंगाव आगर, अहमदनगर आगार. त्याच्यामध्ये गाड्यांना तोटा. एक गाडी बिघडली तर दुसरी, दुसरी बिघडली तर तिसरी. तसं बाबाकडे इतकं सुखे, इतकं सुखे. बाबा लय सुख आहे. बाबाच्या डोळ्यात कधी पाणी नाही येणार. बाबा रडत कधी माहिती का? आपल्याकडे बघून रडत. काय खरं नाही यांचं. आता यांचं काही खरं नाही. तेव्हाच बाबा जीवनाचं ज्ञानेश्वर महाराज रडले का मला खायला नाही भेटत म्हणून. पण आपल्यासाठी कणवळ आहे म्हणून 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहून गेले. कधीतरी एखाद्याला जागी लिहून खोलून पाहिजे. ज्ञानेश्वरी आहे का आपल्या घरी? ज्ञानेश्वरी आमच्याकडे मोबाईल आहे 4-4, 20-20 हजाराचे. पण ज्ञानेश्वरी आमच्या बापाच्या दशकरीला लोकांकडून भीक मागून आणायची. ज्ञानेश्वरी नाही, एकनाथी भागवत नाही. कशाकडे चाललेला आपला परमार्थ? गावागावांमध्ये चाललेले सप्ते आणि कीर्तन प्रवचन हे ज्ञानेश्वरीतलं सांगतात का? भलतंच पुढचं काय आणून सांगतात? हे कधी करणार आपण? खातर जमा करणार का नाही? आपल्याला जसं शाळेत गणित सोडवल्यानंतर आपल्याला नव्हतं कळत माझं गणित बरोबर सुटलं का नाही. पण मागच्या पानावर लिहिलेलं असायचं का नाही उत्तर तेवढं. एवढी संख्या आली म्हणजे आपलं गणित बरोबर सुटलंय. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साखळे, आता कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. देव कुठे आहे? देव कुठं काळ्या पाण्यावर गेला नाही. देवाची भेट होईल का? होईल. कधी होईल? आज आता या घडीला होऊ शकते. कारण तो इतका जवळ आहे आपला. त्याच्यापासून आपण इतकं सुद्धा बाजूला नाही, एवढं सुद्धा बाजूला नाही, एवढा जवळ आहे. कसं आहे? उदाहरण पाहू. मासा पाण्यात राहतो, पाहुण्यांकडे जातो, जेवतो, खातो, झोपतो सुद्धा. पुढं पाण्यात. आपल्याला वाटलं कसं काय पाण्यात झोपत असेल? त्याला आपल्या शेजारी जो बिछायला झोपल का नाही? तो झोपल डायरेक्ट पोटातच जाईल आपल्या. तो मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटातून आला आणि तो देव करायला सांगतोय लोकांना. आणि आपण चांगल्या आई वडिलांच्या पोटातून आलो, चाललंय धाब्यावर मासे पकडायला. चला तो मासा जसा त्याच्या अवतीभोवती त्या मासाच्या सगळीकडून खालून वरून सगळ्या बाजूने जसं पाणी, तसं तिन्ही दश दिशा आत्माराम आपल्या आजूबाजूला कच्च परमात्मा भरलेला आहे. आणि त्याच्यात आपला संचार चालू. आपल्या आत देव नाही, आपल्या आत देव नाही, आपण देवाच्या आत आहे. आपल्या आत देव नाही. आता हे मंदिर आहे, त्या मंदिराच्या आत देव आहे का देवाच्या आत मंदिर आहे? देवाच्या आत मंदिर आहे. कारण देव कसा आहे? व्यापक आहे. पण आपल्याला कळायला, बालवाडीच्या लोकांना कळण्यासाठी बालवाडी तर 2 भाग झाले. परत लहान शिशु, मोठा शिशु. जर आपलं चेक करा आपण कोणत्या शिशुत आहे. अजून तर आपण मराठी शाळेत तर ऍडमिशन घेतलेलंच नाही. अजून आपण शिशुचे, पण कोणत्या याच्यात येते तरी बघायला पाहिजे ना आपण. ते ज्ञान घेत असताना ते म्हणतात, जो बहुत विषय विलासे गुंफे तो म्हणती अवई पडिला सापे. हो, हा ज्ञानी माणूस आहे, सुखी माणूस. जो विषय विलासे, जो अभिलाष भार दडपे तयाशी सज्ञान म्हणते. जो सगळ्या विषयांमध्ये बरगटलेला आहे त्या लोक म्हणतात सुखी आहे. अरे तो सुखी नाही, त्याची नंतर लय कंडिशन बेकार होणार. आणि सज्ञान कशा म्हणतात? मला असं करायचंय, मला आज बंगला बांधायचंय, मला आज असं करायचंय, मला आज तसं करायचंय. ज्याच्या नुसत्या कल्पनाच आहेत त्याला लोक सज्ञान म्हणतात. त्याला नाही सज्ञान. सज्ञान त्याला म्हणतात, माझी आई होती तानी तेव्हा मी कोठे होतो प्राणी. देव संत म्हणतात, तुझी आई होती तानी तेव्हा तू कुठेच होता रे प्राणी. आई जेव्हा छकुली होती तेव्हा तू कुठं होता? आईच्या पोटातून मी आलो ना. आईने मला जन्माला, आईने नाही जन्म दिला, बापाने नाही जन्म दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भव रोग. त्यांनी दान दिलेले आपल्याला, देवानी त्यांनी दान दिलेले आपल्याला. आणि त्याच्या योगातून आपल्याला पुढे जायचंय. त्याला सज्ञान म्हणतात. जो अभिलाष भार दडपी सज्ञान म्हणते. अभिलाषा, नुसत्या अभिलाषा, अपेक्षा आहे, त्याला लोक म्हणतात सज्ञान. आणि जो विषयामध्ये बरोबर सगळी सुविधा त्याच्याकडे, त्याला लोक म्हणतात सुखी. त्यातली कोणती सुविधा ज्ञानेश्वरांकडे होती? कोणती तुकाराम महाराजांकडे होती?
हं? आत्म्याच्या भेटीत सुख आहे. सुख कशाला म्हणतात ज्ञानोबा आहे? सांगा बरं, ओळख कशाला म्हणतात सुख ज्ञानेश्वरीतली? किंबहुना सोय. बघा या प्रवचन कार्यक्रमच्या हडवले जाईल. किंबहुना सोय जीव आत्मयासी नाही. आत्म्याची जीवाची जिथे भेट होते तिथं गुदगुल्या होतात. तया नाव सुख म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्मयासी नाही ते जे होय तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराज आईशी जी अवस्था न प्राप्त होता पार्था, जर त्या स्थितीला आपण गेलो नाही, तया नाम दुःख. देवापासून बाजूला आहे तो दुःखी आहे. आणि देवाची त्याची संगत घडलेली आहे. देव त्याच्याशी बोलतो, चालतो, खातो, पितो, त्याला सुख म्हणतात. होतं का असं? होतं. म्हणजे कशाने होतं? नामाने होतं. नाम म्हणजे बंगल्याची किल्ली आहे. नाम म्हणजे बंगल्याच्या आत सगळं एसी आहे, फॅन आहे, फ्रीजर आहे, हो सगळ्या सुविधा आहेत, बेड आहे, सगळे. पण आतमध्ये गेलो असतो, पण काय झालंय? चावी नाही. तसे याच्या आतमध्ये तैसा हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आराम. का म्हणतासी कामो विषयावरी? सुख सगळी इथे आणि हुडकतोय बाहेर. मग त्याची चावी संतांकडे. त्या सांगतात तुका म्हणे किल्ल्या आणि या संता दिल्या. त्याला नाम म्हणतात. ते नाम 17व्या अध्यायातल्या 23 ते 28 नंबरच्या श्लोक मध्ये घरी गेल्यावर वाचा ज्ञानेश्वरी. आणि ती ज्ञानेश्वरी वाचा, पारायण परत नाही. मामासाहेब दांडेकरांनी केलेला अर्थ, साखरे बाबांनी केलेला अर्थ तो वाचा. त्याच्यात कळेल नाम कशाला म्हणतात. ते नाम तिथे दिलेलं पण आहे, पण ते म्हणतात कोणाला कळेल आणि कोणाला नाही कळणार. ते पण तिथे त्यांनी शेरा मारलाय. हे अर्जुना, मी आता तुला नाम सांगतोय, पण कोणाला कळेल? बाई निगमाचळ शिकरी. निगम म्हणजे वेद, ज्याला वेदाचं महत्व, वेदाचं सांगणं कळालेले. उपनिषदार्थ नगरी, उपनिषद रूपी नागरात जो फिरतो म्हणजे उपनिषद चेक करतो. ह्या उपनिषद काय, त्या उपनिषदात काय लिहिलेलं आहे तो. आहात ब्रह्माच्या एका हरी जेवायला बसा. एका पंक्तीला, जे ब्रह्माच्या एका पंक्तीला आहे, तयासीच कळे हे नाम. हे नाम कसं आहे? ब्रह्मदेव वेडा होता, पागल होता, जोपर्यंत त्याला नाम नव्हतं भेटलं तेव्हा. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ज्याला नाम नाही ना तो पागल माणूस असतो. त्याला कळतच नाही कशाला काय म्हणायचं. तो थोरू केला नामे एकेजने. त्या ब्रह्मदेवाला नाम सांगितलं, मग त्याला कळलं मी ब्रह्मदेवे, मला हे जग निर्माण करायचंय. हे महाविष्णू माझे वडील आहे. हे त्याला तो माझं ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके. तो थोरू केला नामे एकेजने. त्या नामाने ईश्वराचं नाम कसं आहे? गुप्त आहे, गुप्त एकालाही माहित नाही. असं संपत अंडे बोलत नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलतात एकालाही नाम नाही माहिती. सप्ते तर चालू आहे तर नामस्मरण करा, नामस्मरण करा. नाम तर एकाला माहित नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण सर्वत्र दुर्लभ. विरळे लोक जाणतात. त्या विरळ्यांमध्ये आपला नंबर लावा. ते नाम कसं आहे? गूढ. ज्ञान गूढ, गम्य. ते गूढ आहे, कोणालाच माहित नाही. राज की बात आहे. बरं एखाद्याला माहित झालं तर गम्य मिळाला ते ज्ञान देवा मला मिळालं पाहिजे. ते गुप्त नामे ज्ञान गूढ आहे, गम्य आहे. ते ज्ञान देवाला दिले ते तुम्हाला आपल्याला बाबा करून घ्यायचंय. ते ज्ञान पैदा बरवे. बरोबर ज्ञान. जरी मनी अति आणावे तुला हवंय का? संताया बजावे सर्वेशी. ते संत आजही आहे जगामध्ये. संत बी पलटे नाही, पण दुर्लभ आहे. त्यांच्या भेटी अवघड आहे. कीर्तनकार बाबांच्या सुकाळ आहे. हे बाबा नाही भेटले तर त्यांचे दुसरे भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, बाप तयारच आहेत दुसरे. पण संत नाही, बहु अवघड आहे संत भेटी. कधी संत भेटी? आमच्या आईची डिलिव्हरी झाली मामाच्या घरी. त्यावेळेला मामीने रात्रीच्या 5वीच्या दिवशी तेल टाकलं पाहिजे होतं दिव्यात, सारखं तेल. आणि का तर ती सर्टिफिकेट येणार होती. माझ्या भाच्याच्या जीवनात लिहून जाईल संत भेटीचा योग आहे. ते कपाळावर लिहिलं असेल ना तिथं तर होती भेट. ती कशाने होते? निष्काम कर्मयोगाने. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? दरवाजातल्या तुळशी, रोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय नित्याची कर्म करायची नाही. रोज तुळशीला पाणी घालायचं. का? तुळस पूजेला फुलं देते का? वर्षाकाठी काही फळं येतात का? मग चैत्र महिन्यात उन्हात वाट्यावर बसल्यावर सावली भेटते का?
मग पाणी का घालायचं? आम्ही ऊसाला पाणी भरलं तर लाख लाख रुपयाचं पेमेंट घेतोय 15 दिवसातून पाणी भरायला, हो, आणि याला का पाणी घालायचं? हो, असा निष्काम कर्मयोग करा. तुळशीला रोज पाणी घाला, पण तिच्याकडून फळाची, फुलाची, सावलीची अपेक्षा करू नका. तसा हा संसार वृक्ष तुम्हाला जिथं टाकलंय, ती कर्म यथासांग करा, त्याची सगळी कामं करा, टवटवीत ठेवा तो वृक्ष, पण त्याच्याकडून कशाचीही कामना, आसक्ती ठेवू नका. मग तो निष्काम कर्मयोग झाला का साधू नाग हसत आपल्या घरी येणार. बाळा कुठेस? गहिनीनाथाची वाट बघत होती, गहिनीनाथ वाट बघत होते निवृत्ती दादाची. किती वर्ष? 200 वर्ष वाट पाहत होते ब्रह्मगिरीच्या पर्वतावर. का? त्या 8-9 नाथांनी ठरवलं आता आपल्याला समाधी घ्यायची. आपली काय झालं, आता आटपायचं आपल्याला. गहिनीनाथांना सक्त ताकीद दिली बाकीच्यांनी, तुम्हाला थांबावं लागेल, कानफड्या संप्रदायाचं धर्म पुढे चालवायचंय, तुम्हाला थांबावं लागेल. 200 वर्षांनी निवृत्तीदादाचा जन्मही होईल, त्यांना तुम्ही हे नाम सांगायचं, मग तुमचा देह विसर्जित करायचा, तोपर्यंत तुम्हाला देह ठेवता यायचा नाही. आणि 200 वर्षानंतर निवृत्तीनाथांचा जन्म झाला. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, पुढ हे पावन कृष्ण नामे, कृष्णाचं नाम देऊन. आणि मग ते निवृत्तीने यांना दिलेलं ज्ञानेश्वर महाराजांना. हो, ज्ञानदेव सार चोजविले मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. त्याला ब्रह्मनाम म्हणतात, त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ती भेटली काय जीवन सफल होतं. काय खायला जरी नाही भेटलं तरी काय वाटत नाही, सगळे भोग नाही भेटले तरी, आणि सगळे भोग त्याला भेटतात. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, चारी मोक्ष, आणि सगळे भोग त्याला भोगायला भेटतात. त्याच्याकडे काही कमतरता नाही राहत. नित्य नेम नामी, एक प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी पण, आणि वल्लभ पण त्याजवळ, पैसा अडका पण, आणि ईश्वर सुद्धा त्याच्याजवळ राहतो. फक्त त्याला लेख कोट्याधीश करत नाही, कारण कोट्याधीश दिलं का त्याला जास्त, लायकीपेक्षा जास्त भेटलं का माणूस फार बेफान होतो. म्हणून देव त्याला जरा हिसाबाने देतो. कोणाला? ज्याच्यावर त्याची कृपा आहे त्याला. आणि म्हणून या मृत्यू लोकाचा उफराट्याने सांगतात तिथं काय करायला पाहिजे ते नाही करत. जो अभिलाषा भारात दडपडलेला आहे, खूप ज्याच्याकडे अभिलाषा आहे, असं झालं पाहिजे, तसं मी असं करीन, तसं मला खूप अपेक्षा आहे, खूप अपेक्षा आहे, त्याला म्हणतात सज्ञा. मृत्यू लोकाचा उफराट. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञाही चिरोणी जाय, तयाचे नमस्कार ती पाय वडील भूमी. पैसे ज्याच्याकडे जास्त आहे तो श्रीमंत की नाही? का ज्याच्याकडे पैशाचं तिजोरीत खडखडा टिकू पैशाला? तसं आता आपल्या आयुष्याची गणती संपलेली. आपल्यापेक्षा शेठ कोण आहे? पोरं. त्यांच्याकडे आयुष्य भरपूर आहे, आणि आपलं आयुष्य काय झालेले? कमी झालेले आहे. परंतु ते काय म्हणतात बघा, जयाचे आयुष्य धाकुटी होय, म्हणजे आयुष्य एकदम थोडं राहिलं, त्याला त्याचं सुधरत नाही. बळ प्रज्ञाही जिरून जाईल, त्याच्या शरीरात बळ बी नाही. बाबांनी चहा प्यायला घातला तर चहा असा विठ्ठल 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 करतो कबशी, त्याची प्रज्ञा जिरून जाईल. नमस्कार लढायला चालेल म्हणतो, बाबा मला आशीर्वाद द्या. काय देतो आयुष्यात? ज्याची प्रज्ञा जिरून गेलेली, ज्याला सार कळत नाही, काल काय खाल्लेलं कळत नाही, कोणाच्या लग्नाला गेलेला कळत नाही, त्याची प्रज्ञा जिरून गेली आणि बळ जिरून गेलेली. तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून ये मृत्यू लोकीचे उठाटे. ज्ञानेश्वरांचे पाय पकडा, ज्ञानाचे पाय पकडा. ठीक आहे म्हणले, चला पुढचं सांगतो. म्हणले जवळ बाळ बाळ या वाढी. पोरग जन्माला आलं का बड्डेला सगळे आले पाहिजे ना, आमच्या नाताच्या बड्डेला आले पाहिजे. पण कृष्णाच्या बड्डेला नाही यायचं, कारण 12:00 कोण येणार? त्या बड्डेला नाही यायचं. आपल्या बड्डेला पोराच्या बोलून जर नाही आला तर त्याचा डोक्यात ठेवतो की नाही आपण? हा, आपल्या नाताच्या बड्डेला नाही आला, भगवान कृष्ण डोक्यात ठेवत असेल का नाही? माझ्या बड्डेला हे घोरत होते, यांच्याकडे बघतो मी चांगलं. आमच्या इकडं रामनवमीच्या वेळेला, दत्त जयंतीच्या जन्माच्या वेळेला लोक बायाशिवाय कांदे लावायला जातात, कारण त्यावेळेला पगारही जास्त आहे. आणि रामनवमी आली का कांदे काठायला जातात. मी म्हणलं तुम्हाला कांद्याला भाव द्यायला आमच्याच हातात आहे, तुम्हाला लावतो ठणठणा म्हणलं. एवढंच करायचं नाही, बाकीचं जायचं, आम्हाला टाईम नाही. हो, आमचे वडील रात्री 11 वाजता पाणी भरायला जातात, लाईटीचं रात्री आलं. आणि कीर्तनाला जायचं तर लोक म्हणतात वाघी नव्हत्या. मी म्हणलं बाबा रात्रीचं उसाला पाणी भरायला, तेव्हा वाघ येत नाही, पण कीर्तनाच्या वेळेला 1-2 मानगुटी बसतो.
एवढ्या रात्रीचं जातो ना, कारण कळालं एक पाणी कमी बसलं तर वजनाला कमी बसत, आपलं एक कीर्तन कमी बसलं तर काय होईल, त्याचं काय घेणं नाही. हाय पैसे म्हणून घ्या, सौजन्य आणा बाबा, करा तुम्ही, आम्ही आहे घरी. जव जव बाळ बाळ या वाढी, पोरग वाढतोय तव तव भोजे नाचती कोडी. अरे अभिष्य निमाले आतुलीकडे, ती ग्लानीच नाही. बाबाची 90 साजरी केली, पण बाबाला कळालंच नाही. गेलं रे गेलं, आयुष्य फुकट गेलं, काहीच केलं नाही. काळ्याची पांढरी झाली तरी परत काळी लावतोय, नाही तर लाल लावतोय. पण आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वैताचा घोर महा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. चाललेच आहे. पोराचे वाढदिवस साजरे करतात, सगळं करतात, आणि ते पोरग काळाच्या तडाख्यात चालले. कसं जन्मलिया दिवसे दिवसे, हो लागे काळाची ऐसे, की वाढती करीती उल्हासे, उभविती गुडिया. जन्मल्यापासून ते चालले काळाच्या तोंडात. किती वर्ष आले? 25 वर्ष मेला. आता राहिले किती? 35-40 वर्ष जास्त. आता 100 वर्ष नाही. आणि तुमची आपले कनसे साहेब आहेत, त्यांची चिरंजीव डॉक्टर, ते म्हणले आता इथून पुढची माणसं फक्त 60 वर्ष जगणार आहे. 60 वर्ष फक्त. त्याच्यातले 25 म्हणजे गेले, आता राहिले 35. तेवढे आयुष्य गेले तरी त्याला काही गम नाही. अगा मर हा बोलू न साथी. एखाद्याला भांडणं झालं म्हणलं मर तिकडे जाऊन, म्हणा मर म्हणला. अरे तू मरणारच आहे ना 100%. मग मर म्हणलं तर एवढा राग येतो, तर मरणार आहे त्याचं काहीतरी कर ना. मला मरायचं नाही. तू त्याला मारा म्हणले मी नाही मरणार, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मी अमर झालो रे, माझं मरण संपलं. हो, तसं आपलं मरण थांबवायचं आपल्याला. शरीर मरल पण मी नाही मरणार. ते म्हणतात बघा, अगा मर हा बोलून साथी, आणि मेलिया तरी रडती. का रडतात? उसने पैसे मागताना माणसं लई मस्का पॉलिशी करतात. आणि 6 महिन्याचा वायदा संपला, 7-8 महिन्यांनी मागा गेला तर त्याचा रागराग करतो. का? हे शरीर उष्ण आणलेले कोणाकडून तरी. देह हा पाचाचा अनिला उसना, शेकी ज्याचा त्याशी देणे लागे. उष्ण घेताना मजा वाटते, द्यायला रडावं लागतं काय? अरे उष्ण घेतलं, 6 पायल्या घेतलं, जवळजवळ 50-60 पोती झाली, त्याचे 6 पायल्याचं एक होतं त्याला द्यायचं आपल्याला. त्याप्रमाणे इथं आपल्याला देवाने आयुष्य दिले ना, त्याने ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी खर्च करायचं. आणि जाताना रडत नाही बसायचं, आनंद वाटला पाहिजे. आपलं म्हातारं गेलं आणि आपण दाव्याला बुंदी ठेवली, लाडू ठेवले, म्हातारं गेलं, आनंद आहे का दुःख आहे? आपल्याला दुःख आहे. मग लाडू का गोड का वाटतात? माझं म्हातारं ज्या कामासाठी आलं होतं ते काम त्याने केलं, आणि आता गेलं. या त्यांचं जीवन सफल झालं. ईश्वर प्राप्तीसाठी आले होते, ईश्वर प्राप्ती केली. घ्या. आता एखादा भाऊ मुंबईला गेला, दादा पाईपलाईन करायची, 5 लाख रुपये पाहिजे. दादा म्हणतो बघतो, लगेच नाही म्हणत नाही, बघतो, 2 दिवस बघतो, तिसऱ्या दिवशी म्हणतो नाही जमत. तर म्हणून जातो दादा गावाला. वहिनी म्हणली थांबा ना, गोड जेवण करते. म्हणला पेटलं गोड जेवण तुमचं, मी आलो कशासाठी आलो होतो. ते जर 5 लाख दिले असते तर अजून 2 दिवस राहिलो असतो. माझं काम झालं, गोड जेवण करून चाललं. तसं आमचं म्हातारे गेलं, गोड जेवण माझ्या वडिलांचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक, विठ्ठलाची एक देखल्या. पण मर हा बोलून साठी, मेल्यावर तरी रडती. मरायचं नाही म्हणून पारमार्थ करायचा. मरणार नाही का? मरणार. अरे आया हे सो जाएगा, राव रंक होया फकीर. पण काय मरणारे? शरीर मरणारे. शरीराचं नुकसान होतं का? अर्जुना दोन्ही बाजूनी पाहिलं तर कशाचंच नुकसान होत नाही. पंचमहाभूताचंही नुकसान नाही होत, आणि आत्म्याचं सुद्धा नुकसान होत नाही. 11:45 चालू झालं, 11:45ला संपवायची. आपली वेळ झालेली, म्हणजे प्रवचनाची वेळ झाली असं समजू नका. आपली सगळ्यांची बुकिंग झालेली आहे. घडी घडी काळ याचा बंदोबस्त करा. पुढची कामं आहेत ना आपल्याला, आता इथून गेल्यावर तशी याच्या पुढे बरीच कामे आहेत, ती थांबवायची तर आपल्याला काही नाही. ते म्हणतात जन्मलिया दिवसे दिवसे, हो लागे काळ, अगा मर हा बोलून साठी, पण रडती. हा, आत्म्याचंही नुकसान नाही होत आणि शरीराचं नाही नुकसान. इकडे येतात का नाही माहिती, पण मुंबईला येतात. जुन्या साड्यांवर नवीन डबे, जुन्या साड्यांवर नवीन डबे. ती बाई खुश होती, बघा जुनी साडी दिली, नवा डबा घेतला. अरे येडे, तीच साडी तू उद्या परत फॅक्टरीत जाऊन येणार आहे, ती 1000 रुपयांनी घेऊन येणार आहे. ती फक्त फॅक्टरीत जाणार, नवीन होऊन येणार. पत्र्याच्या गाड्या जाणार तिकडं, त्याच नव्याने होऊन परत येणार आहे.
पंचमहाभूताचंही नुकसान होत नाही आणि आत्म्याचं तर कधीच नुकसान नाही होत. त्यामुळे तुला रडायची काय गरज आहे अर्जुना? तू रडू नकोस. परी असते जात न गणती गहिवीसपणे. आपलं एक एक दिवस चाललंय आपण काळाच्या तडाख्यात. कसं जातोय काळाच्या तडाख्यात? आम्हाला नाही पटत. सांगतो उदाहरण ज्ञानोबा म्हणतात, साप आहे ना, साप बेडकाला मागून पकडतो बरं का. ते गुळगुळी त्या बेडकाला कळतच नाही. आपण 50% सापाच्या आत, त्याचं तोंडाची बाजू रिकामी ना, पुढच्या माशा गोळाच्या. कोण? बेडू. पुढे गेलाय तोंडात अर्धा सापाच्या. आता हे बेडकाचं सांगायचं का आपलं सांगायचं ज्ञानोबा? आपलं. पण आपल्या बेडकाला तरी कळतं, पण आपल्याला कळलं नाही. ते बेडूक अर्धा गेला तसं अर्धा आयुष्य गेलं ना इकडं, आणि अर्ध्या आयुष्यात अजून करायचं. नागतो पंतो नांदावे म्हणून वतनवाडी घेतो, पाया खणतो, पण आपलं हित नाही करत. घर बांधायचे आपल्याला, वैकुंठ भुवनी घर केले. आपलं घर कुठे आहे? आपलं स्मशानात. आपलं वैकुंठात घर करायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला पाठवलेला आहे. दुर्धर सापे गिळजुता आहे उभा, साप ते गिळतोय बेडका. तरी तो मासिया बेटाळी जिभा, तो जीभने अजून पुढे माशा गोळा करतो आणि मागे हार द्यायला. तैसे प्राणिया कवना लोभ वाढविती तृष्णा. का ही लोक अशी करतात? का स्वहित करत नाही? का ईश्वर भेटीसाठी धडपडत नाही? का तुळशीची माळ घालत नाही? तुळशीची माळ घातल्याशिवाय जगू नका, आणि तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका. आणि तर तुम्ही तसेच मेले तुळशीची माळ घालतात. आम्ही तुमच्या तोंडात मंजुळ्याचा पाला घालायला आहेचे महाग, तर मुर्द्यावर घालण्यापेक्षा जिवंतपणे चालते बोलता असताना घातलेलं फायद्याचं आहे. ठीक आहे. हा कटकटा ही ओकटे ये मृत्यू लोकीचे उपराटे. येत अर्जुना जरी अवचटे जन्माला असे. आपला जन्म अचानक झालाय. बापाने ठरवलं ना, आईने ना, आपण ऍप्लिकेशन केलेलं नव्हतं. विज्ञान सांगतं हजारो जीव आई वडिलांचं एकीकरण मिलन चालू असतं तेव्हा हजारो यक्षणा हजारो वाई तिथं तरफडत असतात. एकाचा जीव सानुकूल होतो, तो जन्माला येतो, बाकीचे सगळे गटाराला जातात. दुर्लभम मनुष्य देह, आणि मिळालेला देह नाम क्षणभंगूर. असा अवसटे अचानक तू जन्माला आलेला आहे. आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा तसं मनुष्य शरीर भेटलंय. एक अर्जुना अवचटे जन्मला असी तू जन्मलास ना, तर तू एक काम कर, आता जडजडून व्हायला नाही हे भक्तीच्या वाटेला. जडजडून व्हायला ढीक म्हणजे कसं? आपण दुसऱ्याच्या वावरात कामाला गेलो पाथीला, तर त्या मालकिणीची पात पुढं ना, आपण तिच्या सगळीजण. आता तिच्याकडून आपण त्यांना बोलवलं आपल्याकडे. जी माग होती ना तिच्या घरी आता आले ते खुरपायला. आता हिची पात पुढं आणि सगळ्यांची माग. ती जशी पुढं पळती ना तसं तू पळ जडजोडणी वैलानी. एसटीला गाडी एसटी आली स्टँडला का कशी पळत आहे तसा पळ जडजोडणी वैलानी. हे भक्तीच्या वाटेला लाग. भक्ती म्हणजे काय? देव आणि मी एक आहे. नाही ज्याची अशी भक्ती तो पतित अभक्त. असे पतित अभक्त आहे. म्हणून तरी जडजोडणी वैलानी. हे भक्तीच्या वाटेला लागलास तोपर्यंत थांबायचं नाही. जिया तू पावसी अव्यंग निज धाम माझे. जिथं कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही, कमीपणा नाही, अशा माझ्या स्वरूपाला पात्र होस तोपर्यंत तू तुझा प्रवास थांबवू नकोस, प्रवास करत राहा. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला निरोप द्यायचा आहे. माझे मित्र विठ्ठल हाडवळे, त्यांचे वडील दशरथ नामा हाडवळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मज पामराला ही सेवा करायला सांगितली. आम्ही व्यवसाय बंधू असल्यामुळं आम्हालाही वेळ होता आणि देवाने माझ्याकडून हे चांगलं काम करून घेतलं. त्या बाबांच्या निमित्ताने माझं ज्ञानेश्वरीवर थोडंसं रवंथ झालं, खाल्लेलं पुन्हा त्याचं विचार करण्यात आला. आणि तुम्हाला त्यांचं सांगणे, बाबा हो ज्ञानेश्वर महाराजांचा निरोप ऐका आणि जीवनाची वाटचाल करा. स्वतःचं हित करून घ्या, आपल्या जीवनाचं सार्थ करा, आपल्या मुलांचं करा, आपल्या मित्रपरिवारांचं करा, आपल्या वाडवडिलांचं करा, पुढील पिढीचं करा. एक माणूस जर हरिभक्त पारायण तयार झाला त्याच्या साऱ्या कुळाचा उद्धार होतो, गावाचा बी उद्धार होतो. म्हणून कीर्तनकार बाबाच्या नावाच्या खाली त्याचं गावाचं नाव लिहिलेलं असतं. अख्ख्या कुळाचा आणि अख्ख्या गावाचा. आम्हाला नाही पटत, नाही आम्हाला चांगलं नाही पटत. आपल्या गावात जर एखाद्याला कोरोना झाला तर अख्खं गाव कोरोनाग्रस्त होऊ शकतं. म्हणजे हा हे होऊ शकतो बाबा, हे नाही होणार.
लटिके ते रुचे आणि सास कोणाही न पचे. चांगलं पटायला वेळ लागतो, तेवढी बुद्धी आपली तल्लक लागते, तेवढी आपलं कर्म अनुकूल लागतं. आणि असं घडलं का आपसुका देव भेटतात, संत भेटतात आणि जीवनाचं सार्थक होतं. झालेली सेवा हडवळे बाबांच्या चरणावर माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी आणि सगळे तुम्ही आहेत ना, असं ज्ञानेश्वरांचं म्हणणे, तुम्ही सगळे शंकर आहात असं वाक्याला वाटलं पाहिजे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आता हे महेश आणि हे का पार्वती आहेत का? नाही, या सुद्धा कोण आहेत? महेशचे. कारण आत्मा आपल्या आतला आत्मा आणि यांच्या आतली आत्मी नाही, यांच्या आतला आत्मा आपला सुद्धा आत्मा असा समबुद्धी घेता समान असते. हरी प्रभू माझ्यासाठी तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती, तुम्ही भगवान शिवा. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारा. तुम्हाला बेल दिले पाहिजे, पण मी निर्गुण रूपी बोल तुम्हाला समर्पण करतोय, तुम्ही त्याचा स्वीकार करा. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर हडवळे बाबा ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, त्यांच्या चरणावर आणि तुम्हा सज्जनांच्या जे आलेले त्यांच्या ज्या ह्या उसाला वगैरे ही पण ऐकतात बरं का, सुद्धा कान. तुम्ही जर पिक्चर टी व्ही मध्ये पाहिलं असेल ना, जर कुऱ्हाड मारली ना त्या झाडाला तर ते मोठ्याने ओरडते, मला मारू नकोस. पण तेवढी संवेदना आपल्याला असावी लागते. हे सगळे ऐकतात, यांचे सुद्धा कर्म अनुकूल आहे, त्यामुळे ते तुमच्या आपल्या बरोबर आलेले तुम्हा सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया.